मराठी, ते धडक ते धडक। मोबाईल घ्यायचाय पण पैसे कमी पडतेत, मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका। आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयांची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा। कुठल्याही कंपनीचा फोन असू दे, यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस। म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी। पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर, कराड रोड, विटा। कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा। विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध। डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज। संपर्क आपल्या स्क्रीनवर। निकालानंतर आळसंद येथे जोरदार राडा झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आलाय। भाजपचे उमेदवार नितीन राजे जाधव यांच्यासह शेजारच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे। यावेळी शिवीगाळ स्वरूपातील घोषणा दिल्याचे देखील नितीन जाधव यांनी स्पष्ट केलंय। या गंभीर प्रकारानंतर ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी तातडीने आळसंद येथे धाव घेतली आहे। आम्ही शांत आहोत, तोपर्यंत शांत आहोत, आता जशास तसं वागू। इथून पुढे तुम्हाला माफी मिळणार नाही, आम्हाला हलक्यात घेऊ नका, असा दणदणीत इशारा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी विरोधकांना दिलाय। आणि एकच त्यांना सांगतो की पुढच्या काळामध्ये जर आमच्या कार्यकर्त्याला किंवा उमेदवाराच्या घरासमोर असा प्रकार झाला, किंबहुना त्याला काहीतरी मानसिक त्रास किंवा शारीरिक त्रास किंवा काही इजा करण्याचा प्रयत्न केला तर त्याला माफी मिळणार नाही। एकच सांगतो, जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत। तसं वाटत असेल तर त्याने आम्हाला सांगावं, तिथं आम्ही येऊन त्या प्रकारे उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत। आम्ही पण हलके नाही आहोत आणि आम्हाला कोणी हलक्यात घेऊ नये या निमित्ताने मी नमूद करतो। दोन कोरडे कधी करायचं तुम्ही घेऊन सांगा। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालानंतर आळसंद येथे आमचे उमेदवार आदरणीय नितीनदादा जाधव यांच्या घरासमोर विरोधी पार्टीतील लोकांनी मिरवणुकीत स्वरूपात इथं आले। त्यांनी विजय जल्लोष साजरा करायला आमची कुणाचीच काय तक्रार किंवा त्याच्याबद्दल आमचं काय दुमत नव्हतं, पण इतका बिभत्स करण्याचा प्रकार त्यांनी त्यांच्या घरासमोर केला। त्यांच्या घरातल्या माता भगिनी, काही शेजारच्या माता भगिनी तिथं उपस्थित असताना विविध हातवारे करणं, शिवीगाळ करणं, त्यांच्या अंगावरती गुलाल टाकणं, फटाके फोडत असताना वेगळ्या दिशेला फटाके लावणं की जेणेकरून त्यांच्या अंगावरती ते फटाके जाऊ देत, किंबहुना इतक्या गलिच्छ आणि घाण शिवीगाळ त्यांनी तिथं केली। खरं तर हे लोकशाहीला लाजिरवाणी गोष्ट आहे। जय पराजय हा निवडणुकीचा एक भाग असतो, विभाज्य घटक आहे। कोणतर विजय होणार आहे, कोणतर पराभूत होणार आहे, पण विजय हा पचवण्यासाठी आणि जसा पराभवाला सामोरं जाणं आम्ही ज्या पद्धतीने पुढे जातोय, त्यामुळे विजय पण त्यांना पचवता आला पाहिजे या निमित्ताने मी सांगतो। मागं नगरपालिकेच्या निवडणुकाच्या निकालानंतर पण अशीच परिस्थिती या विटे शहरात काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आणि आज दुर्दैवाने हीच परिस्थिती आपल्याला आळसंद आणि काही ग्रामीण भागातील गावामध्ये बघायला मिळते। नेत्यांच्याबद्दल अर्वाच्य बोलणं, खरं ज्याची लायकी नाही आहे, ज्याची कॅपॅसिटी नाही त्यांना बोलणं आणि गुलालाच्या ह्याच्यामध्ये इतका आविर्भावून आवेश हे काय बरोबर नाही। मी या निमित्तानं त्यांचं इथं निषेध व्यक्त करतो आणि एकच त्यांना सांगतो की पुढच्या काळामध्ये जर आमच्या कार्यकर्त्याला किंवा उमेदवाराच्या घरासमोर असा प्रकार झाला, किंबहुना त्याला काहीतरी मानसिक त्रास किंवा शारीरिक त्रास किंवा काही इजा करण्याचा प्रयत्न केला तर त्याला माफी मिळणार नाही। एकच सांगतो, जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत,
तसं वाटत असेल तर त्याने आम्हाला सांगावं, तिथं आम्ही येऊन त्या प्रकारे उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. आम्ही पण हलके नाही आहोत आणि आम्हाला कोणी हलक्यात घेऊ नये या निमित्ताने मी नमूद करतो. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागला. निकाल लागत असताना मी इथला झेडपीचा जिल्हा परिषद बाळवणी गटाचा उमेदवार म्हणून अर्ज भरलेला होता. त्यामध्ये माझा पराभव झाला आणि मिळालेला निकाल मान्य करत आपण आज विट्यामधून आम्ही निकाल ऐकून पाहून घरी आलो. घरी आल्यानंतर कार्यकर्ते या ठिकाणी नाराज होऊन एकत्र आलेले होते. त्यांना आपण घरी जाण्याच्या सूचना दिल्या आणि सगळ्यांची समजूत काढून नाराजीच्या ह्याच्यात जे ते आपल्या घरी निघून गेलेले असताना मी सुद्धा माझ्या आतमध्ये समोरच्या घरात बसलेलो होतो. विरोधकांची मिरवणूक या ठिकाणी आली. मिरवणूक आल्यानंतर वेगळ्या प्रकारचा दांगा जल्लोष करत त्यांनी आतमध्ये येऊन माझ्या घराच्या बाजूने फटाके उडवणे, दगड टाकणे, समोरच्या घरावरती दगड मारून त्याचे पत्रे फोडले. त्याचबरोबर आत आणून अशी गुलाबाची पोती आतमध्ये आणून टाकली आणि बऱ्याच अंशी वेगवेगळ्या शिव्यागाळ याच्यावरनं ज्या काही घोषणा असतील त्या शिव्यागाळीच्या घोषणा देण्याचा प्रयत्न केला. जास्तीचा गुलाल आणि हे आमच्या वाहनांच्या वरती व इतर आतमध्ये आणून टाकण्याचा प्रयत्न केला आणि आतमध्ये येऊन हातामध्ये फटाके घेऊन माझ्या घराच्या रस्त्याच्या आत 50 फूट माझं घर असताना त्या ठिकाणी आतमध्ये हातामध्ये फटाके घेऊन आणून माझ्या घरावरती टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर दगडफेकसुद्धा केली. आणि यामध्ये वैभव काटकर यांच्या कुटुंबियावरती यापूर्वीसुद्धा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि आजही पुन्हा तो करून आपली वृत्ती आणि प्रवृत्ती विरोधकांनी दाखवून दिली. परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांची विरोधी पक्षाची विजय मिरवणूक निघाली होती. त्याबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता. विजय हा जल्लोष साजरा करायचा असतो. परंतु जाताना घरात आम्ही सगळे बसलो होतो. घरावर मोठमोठे आवाज यायला लागले म्हणून आम्ही बाहेरून मी बघितलं पाठीमागून. तर मला असं दिसलं की विजय मिरवणूक निघाली, आमच्या समोरच्या घरावरती दगडफेक केली आणि ती मिरवणूक पोलीस पण तिथंच होते. पोलिसांनी मिरवणूक न हलवता 10 मिनिट आमच्या घरापुढेच फक्त दंगा चालला होता आणि ते गेल्यावर ती गेली आणि पुढे आम्ही बघतोय तर धूर निघायला लागलाय. त्यांनी जे स्काय शॉट लावलं होतं तो पूर्ण असा धरला होता स्काय शॉट लावून आणि त्याचे सगळे जाळ आमच्या घरात उडत होता इकडे अंगणात आमच्या. आणि ते गेल्यावर बघतोय तर धूर निघालाय म्हणून बघतोय तर गाडीच्या पाठीमागं मोठा जाळ निघाला होता. पटकन आम्ही गाडी पुढे घेतली नाही तर गाडी पण जळत होती आमची. असले घाणेरडे प्रकार केलेले आहेत, दगडफेक केलेले, शिवीगाळी केलेले आणि माननीय सरपंच महोदय संस्कार घरात शिकवा. विजय हा पचवायला आला पाहिजे. 10 वर्ष माझ्या पण घरात सत्ता होती, आम्ही पण विजय साजरा केलाय. कधीही आम्ही कुणाला एवढा त्रास होईल एवढा आम्ही विजय साजरा करताना दखल घेतली झाला नाही पाहिजे म्हणून. आज विजय साजरा करताना सरपंचाची बायको म्हणते, तक्रार केली आमच्या शेजारच्या बायकांनी, तर म्हणते नाचत नाचत म्हणते आता बोंबला फक्त. पैसा जिंकला आणि माणुसकी हारली. आम्ही महिला आमच्या घरात बसलो होतो. आम्ही जाऊबाई आणि जाऊबाई आमच्या झोपल्या होत्या. मी बसली होती तिथं खुर्चीवर. यांची मिरवणूक आल्या. आमचा दाराचा धक्का दिलाय, गुलाल टाकायचा होता का काय त्याच्याने माहीत नाही. आणि आमच्या घरावर पत्र्यावर दगडं मारले ती, 2 पत्र फोडले ती आणि तिथं आमच्या जाऊबाईच्या डोक्यात दगड पडला असता तेवढ्यात त्या उठल्या आणि गुलाल पाक आमच्या घरात आणून वतायचा होता त्याशनी. ती पोती घरात आमच्या बाहेर आणून टाकली ती. आणि मागच्या पंचवार्षिकला पण असं सरपंचाच्या मतदानला पण असंच केलं होतं. आमच्या घरावर दगडं टाकली ती आणि पत्रा फोडलाय. तेव्हा पण कुणी दखल घेतलेली नाही. आता पण 2 पत्र फोडले ती. तर आम्हालाच म्हणते ती कंप्लीट पोरं काय त्यातले आम्ही बोलवून आणत होतो बघायला. चला म्हटलं आमच्या घरात पत्र फोडले ती. तर त्या सरपंचाची बायको आम्हाला म्हणत्या दोन्ही हातानं बोंबला म्हणत्या आणि नाचून धावत्या. सांगता येईना आणि सहनही होईना. शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात. वेदना रहित विनाटका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.